आता तुम्ही हे परंपरा आम्हाला लावून दिली, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चलणं गरजेचं आहे. हे उभं भजन म्हणलं याला कुठेतरी तुम्हाला सांगतो आडवं करावं लागेल. खरंच दोन भजन या ठिकाणी फार मोठ्या अट्टासना दोन भजनातून आपल्याला खरंच ज्ञानाचं प्रबोधन कसं करून घेता येईल किंवा आपल्याला ऐकायला कसे मिळेल या उद्देशानं दोन भजन या ठिकाणी लावलेलं आहे. आणि या दोन भजनाचा खरंच एक परंपरा आहे. भजनासाठी एक सांगड घालून दिलेली आहे. एक नाम चिंतनासाठी ज्ञानाचं देवण घेऊन करण्याकरता महाराज सांगून गेलेले आहे. गुरुदासाची ऐकून वाणी तन मन धन आरोपण चरणी. खरंच त्या भगवंताचा आपल्याला आपलंशा करण्याकरता किंवा त्या भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी चतुर्थ अंतकरण सांगितलेले आहे. मन बुद्धी चित्त अहंकार. महाराजांनी सांगितलं की गुरुदासाची ऐकून वाणी तन मन धन अर्पिल चरणी. खरंच त्या भगवंताशी आपल्याशी करण्याकरता चतुष्ट साधन जे सांगितलेले आहे चतुष्ट अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार यामधले मन निर्मळ कसं करता येईल भगवंताशी आपल्याशी करण्यासाठी आणि चित्त शुद्ध कसं करता येईल. चतुष्ट अंतकरण जे आहेत मन बुद्धी चित्त अहंकार या मनाला आपल्याला त्या भगवंताशी सख्यत्व जोडण्यासाठी मन हे निर्मळ कसं करता येईल आणि चित्त शुद्ध कसं करता येईल. प्रमाणाबद्ध विषयाची दोन बाजू आहेत आणि खरंच जे विषय माझ्या सहकार्याकडून जे शिल्लक राहील तो विषय माझा राहील. मला दोन बाजूचा विषय मन शुद्ध कसं करता येईल त्या भगवंताशी आणि चित्त शुद्ध कसं करता येईल म्हणून म्हणतात महाराजांनी गुरुदास